भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी सुरूच राहणार। 12 मे रोजी ठरल्याप्रमाणे शस्त्रसंधी कायम असेल। भारतीय लष्कराची निवेदन प्रसिद्धी करून माहिती। ऑपरेशन सिंदूरची यशोगाथा जगाला सांगण्यासाठी 7 शिष्टमंडळांची घोषणा। 59 सदस्यांची यादी जाहीर। 51 खासदार नेते आणि 8 राजदूतांचा समावेश। इंडिया आघाडीतील सदस्यांनी शिष्टमंडळाच्या वराडावर बहिष्कार घालायला हवा। खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। तर घाईघाईनं शिष्टमंडळ पाठवण्याची गरज नसल्याचंही केलं मत स्पष्ट। पहलगाम हल्ल्यादरम्यान पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी ज्योती मल्होत्राच्या संपर्कात होता। चौकशीतून मोठी माहिती समोर। तर ज्योतीच्या पाकिस्तान ट्रिपचा खर्चही दानिशनं केल्याचं उघड। महाराष्ट्रासाठी दिल्लीतून गुड न्यूज। 7 खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर। सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, स्मिता वाघ, अरविंद सावंत, नरेश म्हस्के, वर्षा गायकवाड, मेधा कुलकर्णी यांचा समावेश। सोलापूरमध्ये MIDC मध्ये कारखान्याला लागलेली आग 10 तासांनंतरही धुमसतीच। भीषण आगीमध्ये 3घांचा मृत्यू तर अजूनही 4 जण अडकल्याची माहिती। हैदराबादच्या गुलजार हाऊस जवळ भीषण आग। 17 जणांचा होरपळून मृत्यू। 8 लहान मुलांचा समावेश। अग्निशमन दलाच्या 11 गाड्या आणि 10 अँब्युलन्स घटनास्थळी दाखल। IPL मध्ये आज सुपर संडे। पंजाब किंग्सचा राजस्थान रॉयल्स सोबत सामना तर दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये थेट लढत। बुलढाण्यातील लोणारमधील प्राचीन दैत्यसुदन मंदिरामध्ये किरणोत्सव। भगवान विष्णूच्या चरणी सूर्यकिरणांचा अभिषेक। खगोल आणि वास्तुशास्त्राचा अनोखा संगम। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।